परडी हातावरी ग आंबा तुळजापूरची परी परडी हातावरी ग आंबा तुळजापूरची परी गोरा गोरा मुकडा भाळी चंद्राची कोर माझ्या घरी आंबा आली सोडून डोंगर गोरा गोरा मुकडा भाळी चंद्राची कोर माझ्या घरी आंबा आली सोडून डोंगर भक्ताची कैवारी ग आंबा भक्ताची कैवारी भक्ताची कैवारी ग आंबा भक्ताची कैवारी अग परडी हातावरी ग आंबा तुळजापूरची परी परडी हातावरी ग आंबा तुळजापूरची परी ठाण्यातीनं मांडीला या बघून वाले घाट माझ्या अंबाबाईचा मानमोळ थाट ठाण्यातीनं मांडीला या बघून वाले घाट माझ्या अंबाबाईचा मानमोळ थाट 23 कोटी देवतीच्या नांदे या दरबारी 23 कोटी देवतीच्या नांदे या दरबारी अग परडी हातावरी ग आंबा तुळजापूरची परी परडी हातावरी ग आंबा तुळजापूरची परी अजय त्यातले लई वीर आमच्या फौजेत आहे. आपल्या फौजांनी काल खटाव मसूर आणि मायनी घेतलं. आज रामपूर कलेडून घेतलं आणि कराड मार्गे काही फौजा वाळवाल आष्ट्यावर गेल्या. अरे राजा तुला बक्कळ यश मिळेल बघ. अजय अगं तुझ्या बिरूनं इथल्या धनगर बांधवांनी लई मोठा पराक्रम केला. मूळचीच काटक मजबूत आणि प्रामाणिक असलेली ही निपज आम्हाला स्वराज्य कार्यासाठी लई उपयोगी पडली. अरे मग हिरवच पावला बघ. शंभूराजे राजांनी बोलवलंय. तुमच्या कुलभूषण मध्ये कोणापासून दूर राहावं असं काही लिहिलं आहे? परान्नम परवस्त्रम च दूरतः परिवर्ते. महाराज दुसऱ्याचं अन्न, दुसऱ्याचं वस्त्र, दुसऱ्याची स्त्री म्हणजे परस्त्री आणि दुसऱ्याचं घर यापासून दूर राहावं. मंत्री कसा असा? स्वच्छ, निस्वार्थ, करोति यश्व कार्याणि विदितानि महीपते. मंत्र्यांना जबाबदारीची जाणीव नसेल आणि स्वार्थ चिकटला असेल तर तो मंत्री राज्यही बुडवू शकतो. मनुष्याची परीक्षा कशी घ्यावी? सेवकांची परीक्षा कार्यसिद्धीसाठी पावल्यावर, बांधवांची परीक्षा मोठं संकट आल्यावर, मित्रांची परीक्षा धनाची गरज भासल्यावर आणि पत्नीची परीक्षा वैभव नष्ट झाल्यावर आपोआप होते. शंभूराजे चारित्र्य संपन्न मनुष्य कोण? त्याची लक्षणं कोणती? मातोश्री वाच्छा सज्जन संगमे परगुणे प्रीतिर्गुणे नम्रता. म्हणजे सज्जनांच्या सहवासाची इच्छा, दुसऱ्यांच्या गुणांविषयी प्रेम, गुणवंत असूनही नम्रता, विद्येची आवड, स्वतःच्या पत्नीविषयी प्रेम, विकारांवर ताबा ठेवण्याची शक्ती आणि दया हा ज्याचा स्थायी भाव तो चारित्र्य संपन्न. लोक कुठला? गुणी माणसाची भेट, काय श्रेष्ठ नाही? मूर्खाची संगत. खरा शूर कोण? त्याने स्वतःच्या इंद्रियांवर ताबा मिळवला आहे तो. खरी संपत्ती कोणती? विद्या. खरा राजा कोण? ज्याच्या आज्ञा सर्वजण पाळतात आणि ज्याच्यामुळे स्त्रीच्या डोळ्यातील भय नष्ट होते तो खरा राजा. शंभराचं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. कापड मोजताना गजाला आणि माल तोलताना तराजूला हिसका दिल्याशिवाय इथला व्यवहारच पुढे सरकत नाही. अशा जगात आपण राहतो. ते तुम्हाला कचाट्यात पकडण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करतील, पण तुम्ही नेहमी सतर्क राहा. शंभराचे आमचे शत्रू वेगळे होते, तुमचे शत्रू वेगळे. आमचे शत्रू आम्हाला दिसत होते, तुमचे शत्रू तुम्हाला दिसणार नाही. कारण तुमच्या शत्रूला हे पक्क ठाऊक आहे की तुमच्या ज्ञानापुढे, बुद्धीपुढे, तुमच्या पराक्रमापुढे त्यांचा निभाव लागणार नाही. आणि म्हणूनच
म्हणूनच ते तुमच्यावर छोटे हल्ले करतील. शंभूबा सदैव सतर्क ही गाफील राहू नका. Cheers.